अध्यक्ष हा बोला तुम्ही हसलात त्या बाई बोलले त्या माऊली बोलली तेव्हा हसलात तुम्ही बोला तुम्ही साहेब उभे राहा हे पण बोलते 2 मिनिटं बोलायचं आहे काय जास्त बोलायचं उभे राहा उभे राहा संपत लय बोललात तुम्ही 2 मिनिटं बोलायचं आमची मुलगी म्हणतो आतापर्यंत आणि घाला म्हणजे आदरणीय व्यक्ती आणि मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे गावकरी आणि पालकवर्ग आणि माझा प्रिय मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण आमच्या शाळेत येऊन आम्हाला शैक्षणिक साहित्य वाटप करून आमच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांकडून राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ आम्ही सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देऊन पुढे आता बोलली ही मूर्ती छोटी दिसते पण तिची कीर्ती महान आहे असं मुलांनी शिक्षकांनी सांगितलं कोचिंग सांगितलं तर पुढे जाऊन बोला की तयारी करायला पाहिजे समोर घेऊन बोलायला पाहिजे घाबरून जाता कामा नये घाबरून पडून तरी हसती लोक असतील जे आपल्याला मनात समोर घेऊन बोलायला पाहिजे तिनं छान भाषण केलं त्याच्याबद्दल तिला आमच्या मंडळावर ₹100 बक्षीस ठीक आहे माहिती पद्धतीने वाटप करूया सन्माननीय व्यासपीठ या गावच्या प्रथम नागरिक मॅडम अध्यक्षा या शाळेचे मुख्याध्यापक सरकारी शिक्षक माझे सर्वत्र ग्रामस्थ आणि ज्यांच्यासाठी हा खऱ्या अर्थाने कार्यक्रम आहे ते म्हणजे आपली भारतीय मंडळी गेली जवळजवळ 35 वर्ष या मंडळाचं कार्य अविरतपणे सुरू आहे. आपल्याला माहित आहे की बरीचशी मंडळ स्थापन होतात 1-2 वर्ष चालतात 3ऱ्या वर्षी करतात परंतु एक महत्वाचं वाक्य आहे बघा ध्येयाचा ध्यास असेल तर समाजाचा त्रास होत नाही. या उक्तीनुसार त्यांनी अविरत हे प्रकारचं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थाने आपण सर्वात पूर्वीचा जर काळ आठवला तर शाळा वही पेन्सिल ड्रेस गणवेश ही आपली परिस्थिती फार ज्या जाणीवेतून आपण गेलेलो आहोत त्यावेळेला पुस्तक वगैरे कठीण पाठी तर नाही दप्तर तर नाही अशी म्हणजे पूर्वीचा काळ आठवा आपण तशा परिस्थितीत या मुलाला या वेदना भावाला लागू नये याच्यातून निर्मिती झालेली ही मंडळी आहेत आणि याच्यातून जाणीव येते जेव्हा एखाद्याला जाणीव निर्माण होते आणि जाणीवेतून या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अविरतपणे आपण काहीतरी केलं पाहिजे ही उदात्त भावना घेऊन या ठिकाणी या मंडळाची निर्मिती झाली. निर्मिती होऊन सतत अविरत ऊन पावसामध्ये हे मंडळ कार्यरत पाहिला त्यावेळी मुंबईतून निघाले 5 तारखेला निघाले आणि त्याच्यानंतर प्रवासामध्ये इतक्या अडचणी आल्या परंतु ध्येय माणसाला यशापर्यंत घेऊन जाते पर्यंत पोहोचत आणि अविरत सामान्य गोष्ट नाही. 35 वर्ष अविरतपणे या कार्य करणे जवळजवळ 150-200-180 शाळेपर्यंत ही मदत केली जाते या विद्यार्थ्यांना. मग ते वेगवेगळ्या प्रकारचं असेल विज्ञान प्रयोगशाळा असेल आणखीन शैक्षणिक साहित्य असेल बऱ्याच शैक्षणिक साहित्य आपण मदत करून जायचं. अखेर शेवटी विद्यार्थ्यांना ज्या वेळेला त्यांचं जीवन घडत असताना त्यावेळेला शाबासकीची खाप कुणीतरी मारली पाहिजे. न झाला याच्यातले विद्यार्थी त्याला कोण होऊ शकतात कुठे कोण होऊ शकतात परंतु त्यावेळेला या ठिकाणी प्रेरित एवढंच कार्य नाही मंडळाचं खूप मोठं कार्य आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम तुम्ही जम्मू काश्मीर या ठिकाणी मधुकर सर आमचे स्नेह हे आपले सर्व बांधावाशीच आहेत हे पण कोरल्याचेच आलं लक्षात. या ठिकाणी बसलेले मंडळी महिला मंडळ आहेत वाटूळीचे आहेत पण काहीतरी समाजासाठी आपण केलं पाहिजे. आपण सर्वत्र काही जगतच असतो पण त्याला उभं केलं पाहिजे मोठं केलं पाहिजे. त्या भावनेतून उदात्त हे तुम्ही आमच्याकडे
तर हे शिक्षणाचंच कार्य नाही, त्यामुळे समाज उपयोगी सुद्धा कार्य त्या ठिकाणी मराठी करतात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे जैतापूर खाडी पूल आहे, माहिती आहे का तुम्हाला? जैतापूर खाडी पूल हा बरेच दिवस प्रलंबित मार्गावर होता. प्रलंबित म्हणजे त्याचं पुलाचं कामच होत नव्हतं. आणि आपल्या ठिकाणी या मंडळाचे खरे कार्याध्यक्ष आणि ज्यांच्या मोठ्या प्रमाणे कार्य झाले मधुकरजी पवार यांच्या प्रयत्नातून तो पूल उभा राहिला. विचार करा, त्याच्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा सर्वांनी अशा प्रकारची ही सर्व मंडळाची व्यक्ती आहे. कधीही त्यांना स्वतःच्या आपण बघितला तुम्ही या ठिकाणी मान सन्मान हे हार तुझे याच्यापासून अलिप्त राहणारी मंडळ आहे. ध्येय वादाने नसते, त्यांना फक्त एकच दिसतं, माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे. ज्या वेळेला एखादी छत्री एखादं कोणतं छत्री घेईल आणि त्याच्या हातामध्ये छत्री घेतल्यानंतर ते म्हणतात ही माझ्या मंडळाकडून मिळाली छत्री आहे, आणि जो त्याच्या लिटल स्माईल म्हणतात त्याला शॉर्टचा हास्य त्याच्या जेव्हा चेहऱ्यावर उठेल तोच या मंडळाच्या अंतकरणाचा पहिला बेनिफिट असेल लक्षात. आणि ही भावना एवढंच नाही तर जाता जाता ज्या गावामध्ये मंडळ आहे जाता जाता तुम्हाला जाता जाता गावाचं परीक्षण करतात. म्हणजेच कसं आहे या बऱ्याचशा छोट्याशा मंडळीतून गावामध्ये सरपंच कसे की लोक कसे तुम्हाला कळणार पण नाही मूल्यांकन कशा पद्धतीने वैध होतं. आणि जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी समाजार्थी इतरही कार्य केले मग समाजामध्ये एखादा ग्रामपंचायत उत्कृष्ट कामकार्य केले असेल, गोरगरिबांसाठी एखाद्या व्यक्तीने काम केलेले असेल त्या ठिकाणी येतात. म्हणजे अशा प्रकारचे गेल्या वर्षी आम्ही किती 17 नवदुर्गा पुरस्कार किती 24 नवदुर्गा पुरस्कार लक्षात ठेवा. म्हणजे ज्या ज्या महिला समाजात प्रति ज्याने आपलं आयुष्य समाजासाठी काहीतरी केलेलं आहे अशी पण नोंद घेतली जाते. म्हणजे आता मग तो विद्यार्थी असेल, एखाद्या अपघातामध्ये एखाद्याला वाचवलेलं असेल, म्हणजे अशी सर्वांगीण दृष्टीने हे मंडळ कार्य करत असतं. मुलांचा हा दुवा इथे घेऊन या मंडळाशी सादर गावातील ज्या उत्कृष्ट कामगिरी केलेली असतील नारकरकोटातला हो असे नारकरकोटातला एका माणसाने विहीर बांधली होती. एका माणसाने स्वतःच्या ध्येयापणी एका माणसाने विहीर खोदली. लक्षात ठेवा, स्वतः दररोज काम करायचा पण पाणी पडेपर्यंत थांबला नाही, एकट्यानेच करू पडले. अशा अनेक आहेत, अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. आप प्रकारे भरपूर विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावरती आहेत. कशा प्रकारे आपली छोटीशी आपल्याला समाज गुण भेट करणार तेव्हा त्यांना मदतीचा हात मिळाला. आता गोरगरिबाच्या प्रकारे किती 223 विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेले आहेत. त्यांचं अविरत ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण पूर्ण केलं जातं. म्हणजे हे सामान्य काम नाही, हे ईश्वराचं पण काम आहे. जेव्हा हे सर्व करत असताना अतिशय महत्वाचा त्यांचा भव्य विचार आहे. हृदय ज्याचं मोठं असतं त्याला कधी अडचणी येत नाही. आणि अशा प्रकारचे या मंडळाचं कार्य सांगायला फारच म्हणजे त्यांचा आवाडावर विशाल लागल्यासारखं आहे. आपण म्हणतात ना ते कणा एवढं बोलत काय अर्थ नाही, खूप मोठं कार्य आहे. वेळे आम्ही जास्त काय बोलू शकत नाही, परंतु अशीच समाजातून आपल्या प्रत्येकाच्या मध्ये विद्यापन विद्यार्थी हेही लक्षात आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे गुण या मंडळाकडून घ्यायला पाहिजेत, अभ्यास केलाच पाहिजे. तुम्ही पण यशस्वीरित्या चांगल्या प्रकारचे यश संपादन करता आहात. विविध परीक्षेमध्ये चांगले नाव लागून आहे तालुका जिल्हा स्तरापर्यंत. तसंच आणखी आपण सर्वांनी प्रगती करूया, एकमेकांना हात घालून सर्वांनी आपली शाळा गाव आणि राष्ट्र कशा प्रकारे पुढे जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि अशा आपल्याला मी सर्वांना हे सर्व आमचे ग्रामस्थ सर्व मंडळी उपस्थित राहणार त्याबद्दल पुण्याच्या मंडळातर्फे आपल्याला मुख्याध्यापक सहकारी शिक्षक काही शिक्षक आमच्या बाहेर गेलेले आहेत सर्व संपामुळे, तरी पण त्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो.